नमस्कार मंडळी, नमस्कार. प्रथम सर्व मित्रमंडळीला विनंती करतो की परिसर पाहून, माणूस पाहून व्हिडिओ बंद न करता फक्त काय सांगणारे एवढं थोडक्यात पहा. मग नंतर बंद करून टाकायची इच्छा झाली तरी बंद करा. मी तुम्हाला व्हिडिओ पहा अशी विनंती करणार नाही. पण काय आपल्याला सवय पडलेली आहे, प्रत्येक गोष्टीला बाई असेल माणूस असेल प्रत्येकाला सवय झाली. नवीन एखादा यूट्यूबर असला त्याचा व्हिडिओ पाहायचा नाही. एखादा जुना यूट्यूबर असला, लाखानं पैसे कमावणारा असला, काचाच्या कॅबिनमध्ये बसेला असला, एक्वेरियम जवळ तिथं माश्या खेळू राहिल्यात, बदकं खेळू राहिलेत, मोठा टीव्ही जवळ पाठीमाग आहे, एखाद्या साईडला ब्लॅकबोर्ड आहे, हातात मार्कर आहे, जवळ साईडला कॅम्प्युटर पीसी सर्व काही मस्तपैकी त्यांना सेटअप करून ठेवलेलं आहे. माग 4-5 प्रकारचे यूट्यूबचे बटन लावून ठेवलेले आहेत तुम्हाला पायासाठी. मी किती मोठा आहे हे दाखवायसाठी. एवढं काही पाहिलं ना मग त्या व्हिडिओत काही असो नसो, पण हा यूट्यूबर क्रिएटर जुना आहे, काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट सांगणारे. एवढी आशा धरून तुम्ही ती व्हिडिओ निमूटपणे भले 10 मिनिटाचा असो, 20 मिनिटाचा असो, अर्ध्या घंट्याचा असो, त्यापेक्षाही मोठा असो, तुम्ही तो पाहणार म्हणजे पाहणार. आणि तो आता मोठा आहे, तुम्ही व्हिडिओ पाहू राहिले, तो मोठा आहे, तुम्ही त्याला व्हिडिओ पाहू पाहू त्याचा वॉच टाईम वाढवून देणार, तो अजून मोठा होणार. तुम्ही जिथं आहे तिथंच आहे. तुम्ही नवे क्रिएटर नवे यूट्यूबर आहे ना, तुम्ही तिथल्या तिथंच राहणार. वेळ प्रसंगी तुम्ही चॅनल सोडून पळून जाणार. खोटं सांगणार नाही, चॅनल सोडून सुद्धा पळून जाणार, चॅनल बंद करणार. काही दम नाही, काही फायदा नाही, काही उपयोग नाही. या गोष्टीचा विचार करणार आणि खळच पळून जाणार तुम्ही. काहून तर स्वतः जे व्हिडिओ बनवून राहिलो, स्वतः जे व्हिडिओ क्रिएट करू राहिलो, स्वतः जे यूट्यूबला अपलोड करू राहिलो व्हिडिओ, त्याला कोणी पाहत नाही. काहून तर हा यूट्यूबर नवा आहे, याला काही ज्ञान नाही, याला काही माहिती नाही. हा तुमचा ग्रह झालेला आहे नवीन यूट्यूबरचा, किंवा अजून काही असतील बिचारे पाहणारे त्याचा. आपण जे अन्न खातो ना, अन्न जेवण जगण्यासाठी जेवढं आपल्याला लागतंय अन्न, नवीन यूट्यूबर हा तुम्हाला एक वेगळ्या ताटात वाढत असन, ज्या ताटात तो दररोज जेवण करतो. तुम्ही त्याच्या घरी पाहुणे गेले ना तर तुम्हाला तो त्याच ताटात जेवू घालायचा प्रयत्न करन आणि तेच अन्न देईन जो जुना यूट्यूबर खातो. जुना यूट्यूबर तुम्ही जर त्याच्या घरी पाहुणे असाल ना तर तो तुम्हाला भले चांदीच्या ताटात वाढन, कारण तो मोठा आहे, त्याच्याजवळ पैसे आहे, सर्व काही आहे, ते तुम्हाला चांदीच्या ताटात वाढन तर अन्नच. जो नवा बी यूट्यूबर अन्नच खातोय, जुना बी यूट्यूबर अन्नच खातोय. फक्त वाढायचंय कशात ते आपापल्या परीनं तुम्हाला सांगतात. खातात अन्नच, विषय वेगळा आहे. बोलताना एक उदाहरण देऊ राहिलो, हाय तर विषय यूट्यूबचाच. सर्व काही जुन्याला तेच सांगायचं असतंय, नव्याला तेच सांगायचं असतंय. पण तुम्ही जुन्याला जास्त प्रोत्साहित करता, जुन्याला जास्त त्याचे व्हिडिओ पाहता, जुन्याला जास्त उत्तेजित करता. नवीन व्हिडिओ अनुभवून नवीन टाकन आम्ही पाहायला रिकामे आहेतच. बंदे कामं सोडून आम्ही तुझे व्हिडिओ पाहू. त्यानं सांगितले हे बटन दाबा की आम्ही गेलोच ते व्हिडिओ पाहायला. तो सांगतोय हे बटन दाबा की आम्ही गेलोच व्हिडिओचं ते पाहायला. पटापट पटापट आम्ही फक्त त्याईनं नवीन व्हिडिओ काढावं आणि सांगावं की हे बटन जोपर्यंत ऑन करत नाही, ही सेटिंग जोपर्यंत ऑन करत नाही, हे अमुक करत नाही, ते तमुक करत नाही, तोपर्यंत तुमचा वॉच टाईम वाढणार नाही, तुमचे सबस्क्राईब वाढणार नाही. आम्ही लगेच पटापट फुल वॉच टाईम करतो, त्याला फुल
फुल टाईम देतो की व्हा मोठे व्हा. आणि आमचा नवीन यूट्यूबर एखादा जर तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न केला त्यानं, तो तेच सांगणार आहे जो जुना यूट्यूबर सांगणार आहे. नवीन यूट्यूबर बी तुम्हाला तेच सांगणार आहे. पण नव्या यूट्यूबरच्या वॉच टाईमकडे कोणाचं ध्यान नाही, याला काही येत नाही, याचा काही उपयोग नाही असं समजून त्याला इग्नोर करता. मग तो कुठलाही नवीन यूट्यूबर असन त्याच्या भावना दुखावल्या जातात. तो जो उत्साहित असतो, जे प्रोत्साहित असतो, जो आनंदी असतो, मी असं करतो, मी तसं करतो, त्याच्यामध्ये बी भरपूरशा चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात. तो बाहेर काढायचा प्रयत्न करतो पण त्याचे व्हिडिओ कोणी पाहत नाही. काऊन की त्याला व्यवस्थित सांगता येत नाही. त्याच्याकडं जुन्या यूट्यूबर सारखा एखादा मोठा सेटअप नाही. त्याच्याकडे ह्या गोष्टी नाही म्हणून तुम्ही त्याला इग्नोर करता. त्याला सोबत घेऊन चला नव्याला, तो बी जुन्या इतकाच पॉवरफुल होऊ शकतो. शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही. काहीच नाही की बा मला ते शक्यच नाही. सगळं शक्य आहे, होऊ शकतं. कठीण काहीच नाही. प्रयत्न जारी आहेत नव्या यूट्यूबरचे सुद्धा. पण तुम्ही लोक नव्याच यूट्यूबरला मागं वाढता, त्याला पुढं जाऊ देत नाही. हे एक माझं मेन तुम्हाला सांगणं आहे. असं कधी झालंय का? जे यूट्यूब आहे त्यानं सगळ्या गोष्टी त्याच वेळेस लावून दिल्या. नियम अटी ज्या काही त्याच्या पॉलिसी असेल त्या सगळ्या गोष्टी त्यानं तिथं नमूद करून दिल्या, फिट करून दिल्या. मग यूट्यूबर नवा असन त्याला त्या नियम अटी लागू आहे, यूट्यूबर जुना असन त्याला बी त्या नियम अटी लागू आहे. ते असं नाही की जुन्याला लागू नाही नियम अटी, नव्यालाच लागू आहे असं काहीच नाही. पण आपल्याला काय झालेलं आहे, एखादा नवीन यूट्यूबर असला की आपण लगेच डायरेक्ट सोडून देतो. जुन्या यूट्यूबरचे व्हिडिओ पाहतो. जुन्या यूट्यूबरचे जो काचात बसलेला आहे, काचाच्या कॅबिनमध्ये बसलेला आहे, काय सांगू राहिला आहे, वा वा बाबा. तो बी तेच सांगू राहिला आहे. उदाहरण सांगितलं मी की तो तुम्हाला चांदीच्या ताटात वाढन, खाद्य तेच आहे. आम्ही जुने तेच सांगणारे, नवे तेच सांगणारे तेच आहे. नवीन सांगणारा माणूस त्याच्या परीनं त्याच्याकडे तेवढा सेटअप नाही, पण तो सांगायचा प्रयत्न तेच करणार आहे जे जुने सांगणार आहे. पण आपली मनस्थिती खराब आहे. आपण नवीन यूट्यूबरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लोटून देतो दूर. चला स्किप, काही गरज नाही, काही दम नाही, काहीच नाही. असं कधी झालंय का? तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो. व्हिडिओ जरी मोठा होत असला ना तरी तुमची इच्छा असल्यास पाहू नका, माझी जबरदस्ती नाही. पण सांगायचंय मला, सांगायचंय. एखाद्या कंपनीनं गाडी बनवलेली आहे, मग 4 व्हीलर असन 2 व्हीलर असन, बनवलेली आहे, तुम्ही ती घेतली. जसं यूट्यूब आहे तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्ही सुरू केले, स्वतःचं ॲप्लिकेशन घेतलंय त्याच्यामध्ये डाउनलोड करून यूट्यूब, आणि तुमचं चॅनल पण तुम्ही त्याच्यावर ओपन केलं. त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, बरोबर ना? त्यातली गोष्ट सांगू राहिलो की बा एखादी गाडी तुम्ही घेतली, 2 व्हीलर असन 4 व्हीलर असन, कंपनीनं ज्या काही फॅसिलिटीज आहे, ज्या काही त्याच्या सुखसोयी आहे त्या सर्व सुखसोयी कंपनीनं त्याच्यात फिट करून दिलेल्या आहेत गाडीमध्ये. असं कधी झालंय का की एखाद्या गाडीला गिअर टाकला आणि ती गाडी मागं पळायला लागली, पुढं पळवायचा गिअर टाकला आणि गाडी मागं पळायला लागली रिवर्स? असं कधी झालंय? होऊ शकत नाही. कंपनीनं सांगितलंय असा गिअर टाका, तिकडं गाडी जाईन. पण असं आहे का तुम्ही पुढं चालायचा गिअर टाकला आणि गाडी मागं पळायला लागली, रिवर्स चालली? असं कधीच नाही. कोणी म्हणलं का अरे तू गाडी रिवर्स चालली, तू अरे ते सेटिंग ऑन केली नाही. तो ती गाडी मागं चालली ना तर पुढं चालायची सेटिंग ऑन केली नाही, असं आहे कधी? त्याच प्रकारचं यूट्यूबचं आहे. त्यानं सगळ्यासाठी सगळे नियम सारखे लावून ठेवलेले आहेत. पण आपल्याला जुने यूट्यूबर सांगतात मॉनेटाईज व्हायचे, ही सेटिंग ऑन करा. मॉनेटाईज व्हायचे ते ऑन करा, आम्ही वाढून देतो, हे बटन दाबा. त्याच्यामुळं तुमचे व्ह्यू रुकलेत, त्याच्यामुळं तुमचा वॉच टाईम वाढून नाही राहिला, ही सेटिंग करा ऑन. कोणत्याच गाडीला, कोणत्याच कुठल्याच गोष्टीला सेटिंग महत्त्वाची नाही, सेटिंग करून ठेवलेली आहे त्यानं.
पण आपल्याला नवीन युट्यूबरला भुलावायसाठी भूल थापा आपल्याला मारतात आणि आपण त्यालाच बळी पडतो. ही सेटिंग ऑन केली नाही म्हणून ह्या गोष्टी झाल्या. बाईक असन बाईक ते सांगतं का तुम्हाला, अरे तुम्ही ही क्लच दाब्या ना, तुमची काऊन दाब्या ना, सेटिंग ऑन नाही. असं आहे कधी? 4 व्हीलर चालू राहिली, हँडल वळ्या ना, का हो काय झालं बा, स्टेअरिंग काऊन वळ्या ना, सेटिंग ऑन नाही. असं आहे कधी? नाही. ज्या त्या कंपन्यानं ज्या त्या परीनं आपल्या आपल्या गोष्टीमध्ये व्यवस्थित करून ठेवलेलं आहे की गिऱ्हाईकाला कुठल्याच गोष्टीची अडचण झाली नाही पाहिजे. ह्यात तुम्ही आम्ही सांगून फायदा नाही, पण आपल्या मंडळीला सवय लागलेली आहे. नवीन युट्यूबर जर काही सांगत असन, नवीन युट्यूबर जवळ बी जुन्या युट्यूबर इतकंच सोन्याचा माल आहे. फक्त ते उफनायचं आहे ना, तर नवीन युट्यूबरकडे ते हलकं पात्र आहे आणि जुन्या युट्यूबरकडे ते भारीतलं पात्र आहे. म्हणून आपण डायरेक्ट ते वा वा काय चमकणाऱ्या भांड्यातून ते उफनून राहिलाय, उफनून राहिले दोघं बी, पण तो चमकणाऱ्या भांड्यातून उफनून राहिलाय म्हणून सगळे त्याच्याकडेच पाहतात, सगळे त्यालाच प्रोत्साहित करतात, सगळे त्याच्याच अधीन जातात. आणि हा जो नवीन असतो बिचारा, याच्याजवळ तेवढं चमकदार भांडं नाही, उफणणारा माल त्योच आहे. माल दोघं बी सारखाच उफनू राहिले, पण याच्याकडे ते भांडं नाही नवीनवाल्याकडं. म्हणून तुम्ही लगेच सोडून देता, स्किप करता, पुढं पळता. काही गरज नाही म्हणता, याच्यात दम नाही. दम नव्या युट्यूबरमध्ये पण आहे, पण तुम्ही त्याला सोबत घेऊन चालत नाही. कित्येक जगामध्ये लाखानं युट्यूबर पडलेत नवीन, पण ते पहा कधीच नव्याला प्रोत्साहित करत नाहीत, नव्याचा व्हिडिओ कधीच पाहत नाही. आणि नव्याचा व्हिडिओ पाहत नाही म्हणून ते बी मॉनेटाईज होत नाहीत, मोठं कोणाला होऊ देत नाहीत, ते बी होत नाही, दुसऱ्याला मोठं होऊ देत नाहीत. म्हणून एक हात जोडून विनंती, तुम्हाला मी आज जे सांगितलंय, या सेटिंगा फिटिंगा काही कामाच्या नाही. ह्या यूट्यूबनं ऑलरेडी तुम्हाला टाकून दिलेले आहेत. फक्त त्यानं जे नियम लावलेत तेवढे नियम फॉलो करा, तेवढे नियम पाळा, मॉनेटाईज झाल्याशिवाय राहत नाही. या सेटिंग ऑन करा आणि ही ऑन करा आणि ती ऑन करा, सगळ्या सेटिंगा पाहिल्याचा ऑन आहेत. काही तुम्हाला करायची गरज नाही. फक्त नवीन, तुम्ही नवीन आहात ना, दुसऱ्या नवीनला सोबत घेऊन चला. तुम्ही बी मोठे यूट्यूबर बनाल, तुमच्यासारखा नवीन जो आहे तो पण मोठा यूट्यूबर बनाल. तुमच्यात पण टॅलेंट आहे, तुम्ही पण काही कमी नाही. तुम्ही पण खूप वेळ वाया घातलाय आतापर्यंत. रील बनवणं, व्हिडिओ बनवणं तोंडाची गोष्ट नाही. लय बेजार निघते माणसं. यूट्यूब काय आहे हे तवा कळते माणसाला, व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे ते तवा कळते माणसाला. साध्या गोष्टी नाही. व्ह्यू नाही आले ना, काळजाला झटका आहे. ज्याला करून दाखवायचे त्याच्या ठोके चुकतात, ते अजून व्ह्यू कसे येणार. ठोके चुकतात की व्हिडिओ टाकू टाकू परेशान आहे, अजून वॉच टाईम कसा वाढ्या ना, कसा वाढन. नवे तर लाखानं पडलेत, पण पाहणारे 4-2च भेटतात, ते बी हुकून चुकून. फक्त थंबनेल पाहायला लगेच बळी पडते आणि लगेच पाहायला सुरुवात करते. ना आमच्यासारखा माणूस दिसला पुढं बंद, चालला दुसरा पाहायला, जुना यूट्यूबर, प्रख्यात यूट्यूबर, त्याचे व्हिडिओ मात्र दाबून घाला घाला पुढं घाला. त्यायला लखपती असेल कोट्याधीश बनवा, त्यायला अरबोपती बनवा त्यायला, आणि तुम्ही बी खालच्याच पातळीत राहा. आणि बाकीचे जे काही नवे यूट्यूबर असेल त्याला खालच्याच पातळीत ठेवा, पण एकमेकायला साथ संगत करू नका. अशातली गोष्ट दिसून राहिली, बरोबर ना. नवा यूट्यूबरनं नव्या यूट्यूबरला सोबत घ्या, सोडून द्या हे थोटांगण. कोणी कोणासाठी नाही. तुम्ही नवीन आहात ना, माझ्यासारख्या नव्या यूट्यूबरला सोबत घ्या, त्याची साथ संगत द्या, तो बी मोठा होईल आणि तोच तुम्हाला पण मोठं करण. जास्त सांगणार नाही, खोटं सांगणार नाही, तुमच्या कामी पडन तेवढंच सांगेन.
महत्त्वाचं सांगेन. बघा, तुम्हाला पटतंय का? पटलं जर असन तर एक लाईक करून द्या. आवडला असन मित्राला शेअर करून द्या. आणि खरंच सांगतो, तुमच्या मनाला लगे पटलं असन की खरंच बा हे दादा जे सांगतात, हे भाऊ जे सांगतात तळागाळातून खरंच मनातून सांगतात, एवढं जर तुम्हाला पटलं, आवडलं तर कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बस विचार करा, काही हरकत नाही. भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.